जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज आम्ही तुझे नेनो कोणा हेची मना मनसाक्ष भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज तुका म्हणे जगन्नाथा हे अन्यथा नव्हे की भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज विठ्ठल वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिये समागत्य तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकरु नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय हो उत्तराये
त्यांचे चरण माझे डोई मस्तक हे पायावरी जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पी भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज प्राप्त प्रसंग संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग बहुज्ञात असणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवंताच्या सेवेबद्दलचं श्रेष्ठत्व प्रतिपादित करणारा चार चरणांचा अत्यंत महत्त्वाचा असा सेवा प्रधान अभंग. महाराज या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, देवा मी जेही काही करतोय ती सगळी तुझी सेवा आहे आणि ती नुसती सेवा नाही तर तुझ्या चरणाला ती अर्पण अशा पद्धतीची सेवा आहे. आणि विशेष असं याच सेवेच्या माध्यमानं तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये आता यत्किंचित भेद राहिला नाही. हे नारायणा, हे सर्वात्मना, तू मी आईन वेगळे नाहीये. विशेष रूपाने आता मी दुसरं तू सोडून कोणाला ओळखतही नाही आणि कोणाची जाणीवही ठेवण्याचा माझ्या जीवनात आता संबंध उरला नाही. आणि मी जेही बोलतोय ते सगळं सत्य आहे, वावगं नाही. हे जगन्नाथा, हे अन्यथा नाही. अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल अभंगाकडे सर्व उपस्थित ज्ञाते श्रोतृगण, सर्व संप्रदायातील थोर दिग्गज महाराज मंडळी, ज्या योगे ही वारकरी संप्रदायाची धर्मध्वज पताका भगवत भक्तीच्या माध्यमातून अख्ख्या विश्वभर फडकत राहते, अशी सर्व टाळकरी महाराज मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, संशिष्टी मोले सर्वांच्या सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार पुण्य पावन भूमी सर्वच क्षेत्रामध्ये नामांकित असणाऱ्या आपल्या या पुण्यनगरीमध्ये म्हणजेच तांबेवाडी नगरीमध्ये गेली 19 वर्षापासूनची परंपरा म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं, योगदानानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा तुळजाभवानी माता, भगवान पंढरीश परमात्मा ईसाई रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादानं श्री संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची ही पुण्यतिथी संपन्न करण्याचा हा उल्हासवर्धक सोहळा आणि संतांच्या चरणावरती नतमस्तक होण्याचा सोहळा, त्यांची सेवा करून पुनश्च जीवनामध्ये पुण्य प्रदान करून घेण्याचा सोहळा म्हणजेच अखंड ज्ञानयज्ञ सोहळा, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि विशेष श्री रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा समस्त ज्ञानवानाच्या सहकार्यानं, योगदानानं अगदी गोड असा सोहळा दरवर्षी 19 वर्षापासून चालतोय आणि त्याच्यातली ही तसं दरवर्षीच प्रारंभ करण्याची सेवा
आणि याच प्रारंभ करण्याच्या सेवेतील 19व्या वर्षातला देखील प्रारंभीची सेवा करण्याची संधी आपण सर्वांच्या आग्रहानं प्रेमानं या ठिकाणी माझ्याकडं आहे. आज या ठिकाणी सगळी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं योगदान ज्यांचं आहे, ज्यांनी खूप वेळ आणि खूप मोठा काळ यामध्ये घालून संप्रदाय प्रफुल्लित कसा होईल, तो दिग्गज कसा बनेल, तो लहाना थोरांच्या कंठापर्यंत कसा पोहोचेल याकरिता प्रयत्न करणारी सर्व मंडळी आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र ज्यांना ओळखतो आणि ज्यांच्या गाण्यातली कसब, लकब, तालमणी, सुरमणी असणारे श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट सुभाषजी महाराज आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण महेश महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण परमार्थप्रेमी घोळवे महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायणचे नागरगोजे महाराज आहेत. आमचे श्री हरिभक्तीपरायण बापूरावजी गोपणे महाराज आहेत. देवळाली येथून श्री हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज तांबे आहेत. मृदंगासाठी दोन्हीही अगदी गोड व्यक्तिमत्व. संप्रदायात आपण संदीप महाराजांना अगदी परिचित आहोत. महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त मृदंग सम्राट म्हणून आपण ज्यांच्याकडं पाहतो, श्री हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट संदीप महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज चौरे आहेत. त्याचप्रमाणे हार्मोनियमसाठी आपल्याच गावातील गोड व्यक्तिमत्व, गावातीलच म्हणायचं, कारण इतका लाड आहे म्हणून गावातीलच म्हणलं मी, उगाच काय, गोड व्यक्तिमत्व आहेत. सर्व उपस्थित महाराज मंडळी, भजनी मंडळी, टाळकरी मंडळी आहेत. आपल्या गावावरती ज्यांचं प्रेम आहे आणि आपलंही ज्यांच्यावरती प्रेम आहे, तुमचे आमचे सगळ्यांचे मुहूर्त वगैरे पाहण्याचं काम, शुभ अशुभ तिथी वर्ज करण्याचं काम, ज्यांच्यापासून आपण महाराज मंगलाला सुरुवात करतो, अमंगलाला घालवतो, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व ते म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके, म्हणजेच आपले देवबाप्पा आहेत. आणि आपले मार्गदर्शक, आपल्या तांबेवाडी नगरीचं भूषण रामायण या कथेमध्ये अगदी निपुण असं व्यक्तिमत्व. महाराष्ट्रामध्ये रामायणाचार्यांच्या यादीमध्ये नाव पाहिलं तर ज्यांचं नाव आवर्जून नामोल्लेखित केलं जातं आणि ज्या योगी तांबेवाडी गावाचंही नाव त्यांच्या योगी महाराज प्रसारित होतं, असे श्री हरिभक्तीपरायण कुमार महाराज मुंडे, त्यांच्याच मुखकमलातून आपण रामायणाचा कथाभाग अगदी गोड असा श्रवण करतोय. अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातून आलेली मंडळी असतील, देवळालीकर अथवा अजून आलेली सगळी बाहेरची मंडळी. उत्कृष्ट अशी आपल्याच इथली साऊंड सिस्टीम आहे, समर्थ साऊंड सिस्टीम. आणि अशा या सगळ्या गोड दालनामध्ये जे 8 दिवस उपस्थिती आपल्या इथं पारायणाच्या माध्यमातून सगळी जिम्मेदारी आपण ज्यांच्यावरती सोपवतो, असं संप्रदायातील सगळ्या बाबीनं अगदी निपुण असणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं. म्हणजेच काकड्यापासून संध्याकाळच्या हरिजागरापर्यंत कोणतंही कार्य सांगा ज्याच्यामध्ये महाराज थोडीही उणीव आपल्याला दिसणार नाही, असं अगदी गोड संप्रदायातील व्यक्तिमत्व. ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज पालशिंगणकर, जे व्यासपीठ नेतृत्व आणि आपल्या कार्यक्रमाची धुरा सांभाळतात, अशी सगळी मंडळी या ठिकाणी. सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल. नाही बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय की जमत.
सगळी मंडळी उपस्थित आहेत आणि थोडंसं महाराजाला बी आपलं खर्चायला पैसे असावेत, म्हणून आज धर्मराजला थोडेसे पैसे खर्चायला देऊ काहीतरी आपल्या. म्हणून आपले दातृत्ववान श्री हरिभक्तीपरायण सुनीलरावजी मुंडे यांच्याकडे आजचं यजमानपद सालाबाद प्रमाणे या ठिकाणी आहे. असे सगळे मंडळी या ठिकाणी अगदी गोड सोहळ्याचा प्रारंभ आहे. आज एका दिव्य महात्म्याला शिरसाष्टांग वंदन आपण या सप्ताहाच्या निमित्तानं करतो. ज्या संतांनी, ज्या सत्पुरुषांनी स्वतःच्या जीवनावरती प्रेम नाही केलं, स्वतःच्या शरीरावरती प्रेम नाही केलं, एवढं प्रेम त्यांनी जगावर केलं. का तर जगावर प्रेम केलं या भूमिकेतून जगाची उत्क्रांती व्हावी, जगत सज्ञानी बनावं, जगत अज्ञानातून बाहेर निघून ज्ञानरूपी प्रकाशामध्ये अहोरात्र त्याने प्रवास करावा, अशी अपेक्षा ठेवून या थोर संत विभूतींनी महाराज देहाची सगळीच्या सगळी भूमिका आजमावत इथपर्यंतचा प्रवास केला की आता त्यांच्या नावाचा सोहळा तुम्ही आम्ही साजरा करतोय, त्यांच्या स्मरणाचा सोहळा तुम्ही आम्ही साजरा करतोय. जो जगासाठी काम करतो जग त्याचं नाव घेतं, जो जगासाठी काम करतो जग त्यांचं नाव घेतं, जो बायकोसाठी काम करतो बायको त्याचं नाव घेते. साधं गणित आहे, साधं गणित आहे. त्या पद्धतीनं संत हा जगासाठी काम करणारा आणि जगाने साठी काम केलं, जग महाराज उत्साहामध्ये त्यांच्या नामाचा घोष करतो. हा अगदी गोड असा सोहळा या ठिकाणी. म्हणून दोन सोहळे जगामध्ये सांगितले जातात की ज्या सोहळ्याला अजिबात वर्ज्य करायचं नाही. पहिला सोहळा देवाच्या आगमनाचा सोहळा वर्ज्य करायचा नाही आणि दुसरा साधूच्या महाराज पुण्यतिथीचा सोहळा वर्ज्य करायचा नाही. आणि हे दोन सोहळे ज्याने जीवनामध्ये साधले की त्याच्या जीवनामध्ये पर्व काळाला कमी नाहीये. विठ्ठल त्रास आहे. 19 वर्ष सप्ताहाला मला वाटतं मी 18 वर्षात एकदाही गैरहजर नसेल सकाळच्या विना पूजनाला, बरोबर ना. पण आज थोडं त्रास होता म्हणून, तब्येत बरी नव्हती म्हणून आजची पूजा. पण मी जरी तिकडं असलो तरी मी इकडंच पाहत होतो. मात्र हे नक्की माझ्या सगळं डोळ्यात दिसत होतं. जरा ताप होती, अंगात ताप असली की मग सगळ्यालाच माहिती आहे ताप होतो म्हणून, सगळ्यांना माहिती. तसा ताप माझ्या अंगातल्या तापीमुळं थोडा संतोष महाराजांनाही ताप झालाच, कुमार महाराजांना. पण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सकाळी येणं झालं नाही. अगदी गोड असा सोहळा जीवनामध्ये संपन्न करावा. आपण सगळ्या सोहळ्याचे अनुमोदित असतो, परंतु संतांच्या देवाच्या सोहळ्याशी थोडीशी आपली फारकत होते. माणसाच्या जीवनामध्ये कर्तव्यपथ मोठा आहे. माणूस हा एक कर्तव्य प्रधान व्यक्तिमत्व म्हणून माणसाकडे पाहिलं जातं. नव्हे, देवाने देखील कर्तव्य प्रधान मनुष्य हाच एकटा जीव निर्माण केलाय. बाकीच्या जीवाला कर्तव्य वगैरे काही कळत नाहीये, त्यांना ते ज्ञातही नाहीये. ते त्याच्याशी महाराज काय आहे तर फारकत घेतलेली आहे. पण माणूस हा व्यक्ती देवाना असा बनवला, माणूस हा महाराज एवढा छान बनवला, इतका सुंदर की याला सगळ्या बाजू सगळ्या ज्ञात आहे. फक्त एक आहे, ह्याला कळतंय सगळं पण थोड्यात घोटाळा होतोय, त्याला वळत नाही. याच्यात थोडा प्रॉब्लेम आहे. नाहीतर कळण्यामध्ये माणसासारखा जगात पटाईत कुणी नाही आहे. काय माणसासारखा कळण्यामध्ये जगात पटाईत कुणी नाही. फक्त थोडा फॉल्ट ठेवला देवाने.
एवढा ठेवायला नाही पाहिजे होता. जसं कळतं सगळ्याला तसं वळायलाही सगळ्याला लावायला पाहिजे. सगळी जर वळली असती का तर मग काही जण म्हणतील किती चांगलं झालं असतं. मी म्हटलं सगळ्यांनाच जर वळायला लावलं असतं तर भगवान बाबाची पुण्यतिथी करण्यासाठी तुम्ही आम्ही नाही तर सगळ्यांच्याच पुण्यतिथी अशा झाल्या असत्या, कारण सगळीच वळली असती. साधूला कळलंही आणि वळलंही, आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. आपल्याला कळतंय पण वळत नाही, म्हणून बळद श्राद्ध आहे. बळद श्राद्ध ते बी थोरल्याने का धाकट्याने करायचं ह्याच्यात भांडणं यापासून. म्हणून आपल्याला ह्याचा इको कमी कर, इथल्या इथंच आवाज दे इथले. तर वळायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. ज्याला वळायचं कळालं त्याचं जीवन महाराज धन्य आहे. आणि वळण्याचा एक अगदी गोड पॉइंट असतो जीवनामध्ये, एक लक्षणिक भाग असतो वळण्याचा. त्या विशिष्ट वेळेमध्ये जर आपण वळलो ना तर मग मात्र मनुष्याच्या जीवनाला एक चांगली कलाटणी मिळते, तो चांगल्या पदावरती जातो. आणि म्हणून ज्यांना ज्यांना लवकर कळालं ना वळायला पाहिजे त्यांनी लवकर गाडी चालवतो पेंटर गाडी आपण, वळण आल्यानंतर एक दिशादर्शक फलक असतो, त्याच्यावरती बाण असतो. अगदी तो बाण असा असेल तर मग टर्न घ्यायचा, वळायचा आहे. डायरेक्ट जाग्यावर क्रॉस असेल तर मग डायरेक्ट वळायचं आहे. परंतु वळायला हे बाणाने दिशा दाखवली आहे, त्यावेळी आपण वळायला पाहिजे. पण काही काही माझ्यासारखी थोडी रगेल ड्रायव्हर असते, थोडी रगेल ड्रायव्हर. बाणाचं काम जरी वळ म्हणण्याचं असलं तरी पठ्ठ्या वळत नसतो का, तर मी त्याच्या मनाचं ऐकत नसतो असं म्हणणारी जी असतात, बाणाच्या दिशेवर मी चलत नाही अशी म्हणणारी जी आहेत ना, मग ती न वळल्यामुळं खड्ड्यात पडतात हे नक्की आहे. आणि म्हणून मग साधू संत मंडळी म्हणतात आम्हीही तुम्हाला वळायला सांगतो, फक्त ती वळण्याची तुमची जर मग मात्र तरकटीपणा, मीपणा, आम्ही जे सांगितलं आणि मग महाराजांची पुन्हा अशी न सापडल्यामुळं, न वळल्यामुळं कुठंतरी गोते खात पडतात आणि या भवसागरामध्ये पुन्हा दुःख यातना भोगतात. आणि मग त्यावेळेस महाराज साधू संत म्हणतात आम्ही सांगतोय, सांगून सांगून मेलोय, किती सांगू तरी नाही कती वटकेची, पुढे शिंदळीची रडती. ही भूमिका त्यांची स्पष्ट होते. आणि म्हणून अशी भूमिका ज्यांची आहे अशा संत मालिकेंनी महाराज आपल्याला दिशादर्शक फलक दिलेली आहे. ज्या त्या वयामध्ये जी ती भूमिका करण्यासाठी त्यांनी आपल्याला वळण दिलेलं आहे. महाराज अगदी एक गोड श्लोक आहे तुम्हाला सांगतो. महाराज जीवनामध्ये आपल्या कधी कोणतं कर्म करावं याकरिता तुकोबारांचा एक अभंग देखील आहे. या संत मालिकेने आम्हाला तसा संदेश दिला. कोणी काय करावं आणि कोणी कधी काय करावं याच्याबद्दल सांगत असताना अगदी गोड, मग त्याच्या ठिकाणी सांगत असताना पहिला मुद्दा, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तैसे देऊ. या पद्धतीनं मग कोणी काय करायचं आणि कोणी कोणत्या वेळी कोणत्या महाराज कार्याला लागायचं याबद्दल सांगितलं जातं. ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षटकर्मी. या न्यायानं महाराज मग ब्रह्मचारी असाल तर अगदी तुम्ही काय करा, तर वेळेत ज्या ब्रह्मचारी अवस्थेमध्ये असताना तुम्ही परमार्थिक साधना म्हणजेच तुम्ही काय करा, तर ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे झाला ब्रह्मचारी आश्रम, आता आम्हाला गृहस्थ आश्रमात जायचंय, मग षटकर्माचा विचार त्या ठिकाणी आहे. मग ब्रह्मचार्याचं ज्ञान मिळवणं आणि गृहस्थ आश्रमाकडं आलं की गृहस्थ आश्रमाचं महाराज अगदी गोड काम आहे, ते म्हणजे सगळ्यांना सांभाळून नेणं हे गृहस्थ आश्रमाचं काम आहे. त्यावेळी त्यांनी ते करावं. संन्यासी असेल तर संकल्प तो त्याग संन्यासाचा. अशा पद्धतीनं प्रत्येकाला एक एक महाराज कार्यप्रणाली सांगितली. आणि याचबरोबर आम्हाला म्हणून शाळेत गेल्या घालायचं कशाला, तर ज्ञान मिळवण्याकरिता. आणि शाळा घालायचं केव्हा शाळेत, तर महाराज तो लहानपणी 6 वर्षाचा आहे त्यावेळेस, तिथून पुढे ज्ञानार्जनाची त्याची काय आहे प्रगल्भता. आता 6च वर्षे का घालावं शाळेत याच्याबद्दल एक
जुना भागवतामध्ये श्लोक आहे, ऐकला असेल सर्वांनी. एक मुलासाठीचा अधिकार वडिलाच्या बाबतीमध्ये काय असावा याच्याबद्दल गोड लिहिलं गेलं महाराज. मुलगा असतो 6 वर्षाचा, त्या 6 वर्षाचा मुलगा होईपर्यंत म्हणजेच त्याला शाळेत घालेपर्यंत लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्र वदाचरेत. या ठिकाणी एक अगदी गोड असा संयोग जुळवला. या ठिकाणी 3 मुद्दे प्रमुख आहेत. लालयेत पंचवर्षांनी, 5 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याचे सगळे लाड पुरवावेत. त्याचे सगळे 5 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याचे सगळे लाड पुरवावेत. आता किती लाड पुरवावेत असं जर म्हटलं तर सगळे लाड पुरवावे. किती लाड, कोणते लाड पुरवावे, कोणतेही. ते घोडा हो म्हणलं व्हायचं, गाढव हो म्हणलं तरी व्हायचं. हो, पण हे कोणी? बापाने. का? पंचवर्षांनी लालयेत पंचवर्ष. 5 वर्षाचं बाळ होईपर्यंत सगळे लाड. किती लाड? कुरकुऱ्याला त्याने कुरकुर केली की 5 रुपये काढून द्यायचे, ये कुरकुरे घेऊन. हो, कुरकुरे खात आणि कुरकुरे ही अशी अवस्था आहे देवप्पा, आताची लेकरच कुरकुरीतले. पहिली लेकरं कुरकुरी नव्हती. होतो का आपण कुरकुरी? होय दुकान चॉपदार नव्हतं. हा, मी तर अजिबात नव्हतो. हो, चला आता कुणी बघितलंय तुमचं बालपण? हे काय तुमच्या बारशा फिरशाला होतो होय जाऊन? हो चला. हो, कुरकुरीच आहेत लेकर, कारण खाणंच कुरकुऱ्याचं आहे. तुम्ही खाणं बघा आताच, खायसाठी कुरकुर. 5 रुपये दिले, आणला पुडा फोडताना कुरकुर. गोळे महाराज तोंडात टाकलं कुरकुर, संपलं की पुन्हा संपलं म्हणून कुरकुर. अख्खी कुरकुर आहे महाराज. पहिलं कुरकुरे नव्हते खायला. आई जर भाकरी थापत असेल आणि पोरग जर रडायला लागलं, तिने 2 मुटके असे करायचे भाकरीचे, त्याला 1 बोट तेलाचं आणि 1 बोट मिठाचं, दोन्ही हातात 2 पोराच्या द्यायचे. पोरग महाराज असं खायचं, अख्ख्या गावाला गल्लीला येडा हाणून यायचं. गबरू सगळीकडे 2 मुटक्यात खुश असायचा. इतका भारी कार्यक्रम होता पहिला. कुरकुर नव्हती, अगदी ठीक राहायचं पोरग. हो, आणि म्हणून सुद्धा त्या लहान वयामध्ये 5 वर्षाचं बाळ असताना त्याचे सगळे लाड पुरवावे पालकांनी, वडिलांनी. आणि 5 वर्षानंतर म्हणजे 6 वर्षाचं मूल झालं की मग मात्र आता लाड नाही. आता काय सांगितलं? ताडयेत दशवर्षांनी. आता त्याला रोज रपविलं तरी हरकत नाही, रोज जोडलं पाहिजे त्याला. का? तर तू आता शिकलाच पाहिजे. तू अभ्यास केला पाहिजे. का? तर 6 वर्षापासून पुढची 10 वर्षे म्हणजे 16 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याच्या जीवनामध्ये आता विद्यार्जन आहे, ज्ञानार्जन आहे. त्यांनी ते ग्रहणच विद्या केली पाहिजे. आणि याकरिता मारलंच पाहिजे आई वडिलांनी. का शाळेत जात नाही? हो महाराज, घरून 2 धक्के आणि शाळेत गेल्यावर का उशीर आला म्हणून मास्तरने 2 धक्के दिलेच पाहिजे. हे आता बंद झालं. हे नुसतं सांगायला. पहिलं म्हणत होतो आपण, ते खरंही होतं. आता म्हणता येत नाही, नुसतं म्हणायचं, करायचं अजिबात नाही. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. आता विषय राहिला नाही. आता कुणी कुणाला बोलायचं नाही, कुणी कुणाला मारायचं नाही. लय भारी शाळा होती महाराज. आता नाही राहिली ती शाळा. मारायचा विषय राहिलाच नाही. मारायचा सोडून द्या, रागवायचा विषय राहिला नाही. मास्तरनी पोराला, शिक्षक मुलाला रागवू सुद्धा शकत नाही, एवढी सुद्धा त्याला मुभा नाही आज. पण विद्यार्जनाचं जे वय आहे ना, ते रागवण्यानंच महाराज घडत आहे, ते मारण्यानंच घडत आहे. अगदी लाडानं घडणार नाही. हो, काही जण म्हणते त्याच्या कलकलनी घ्या.
अरे त्याच्या कलनी नसतंय शिकत रे, त्याला कला शिकवावी लागते बाबा. हो, त्याला कला शिकवावी लागते आणि शिकवण्याकरिता त्याला त्या कलनी नाही आपल्या कलकडं आणावं लागतंय. नाही आलं की मग तो द्यावा लागते. हो, तर ते जुळतंय, नाही तर जुळत नाही. हो, म्हणून आताच्या शिक्षकांनी जर पोराला मारलं का दुसऱ्या दिवशी शिक्षकच शाळेत येत नाही. साधं गणित आहे. आता कुणी मारायचं वगैरे विषय नाही, पण मुद्दा इथं सांगितलाय. मुलासाठी एक विशिष्ट वय 6 ते 10, 6 ते 16 म्हणजेच 10 वर्षाचा कालखंड विद्यार्जनाचा कालखंड आहे. वडिलांनी मुलाचा सांभाळ सगळा लाडाने करावा 5 वर्ष. 6 वर्षाला तो पात्र झाला की शाळेत घाला. त्याला विद्याग्रहण करण्याकरिता त्याला रोज मारलं जोडलं तरी हरकत नाही. हो, मारायला हरकत नाही. प्राप्ती तू 16 वर्षे, पण 16 वर्षाचा मुलगा झाला रे बाबा, आता त्याला मारायचं नाही. हो, त्याला मारायचं नाही. एखादा म्हणेल 16 वर्षाचा झाल्यावर त्याला का मारायचं नाही? अरे गदड्या, 16 वर्षाच्या पोराला जर तू मारायला लागला तर तुझी त्याच्या पायात येते, त्याच्याही पाया मागं जाऊ शकते. मग म्हणले मग त्या 16 वर्षाच्या पोराला सांगावं कसं? अगदी गोड सांगितलं भागवतकरांनी. ते म्हणताय, पुत्र मित्र वदाचरेत, पुत्राला मित्रासारखं वागवा. 16व्या वर्षापासून पुढचा प्रवास वडिलांनी मुलासाठी असा करावा, मुलाला मित्रासारखं वागवावं. हो, अशा पद्धतीनं महाराज एका जीवनाचे असे टर्निंग पॉइंट विशिष्ट ठरलेले त्या वेळी ते कार्य पूर्ण केलं की महाराज जगतामध्ये आपण अगदी गोड होतो. आणि म्हणून सगळ्यात गोड टर्निंग पॉइंट आहे विद्यार्जनाच्या संबंधानं. जीवनात आपल्याला उत्क्रांती काय करायची त्या संबंधानं, ध्येय ठरवण्याच्या संबंधानं त्याचं नाव आहे तारुण्य. विठ्ठल संबंधानं संत मंडळी मी म्हणलो ना, विशिष्ट वयामध्ये विशिष्ट वेळेमध्ये ती जीवनाला वळण देऊन गेली. आणि वळण देऊन गेल्या कारणाने त्यांच्या जीवनाला वळण आलं. आणि हेच वळण आल्यानंतर मग त्यांच्या जीवनाची अवस्था अशी आहे की ती अवस्था जगतामध्ये देवाला अभिप्रेत आहे. आणि तीच अवस्था परमार्थातलं सगळ्यात मोठं महाराज सिद्ध लक्षण आहे. हो, आणि ते कोणतं लक्षण आहे तर अभंगाचं, जे जे काही करीतो देव, देव जे जे काही करीतो देव, जे जे काही करीतो देव, जे जे काही करीतो देव, जे जे काही करीतो, जे जे काही करीतो, जे जे काही करीतो देव,
गोड महाराज संप्रदायाला लाभलेली रत्नाची. गोड आवाज आणि गोड चाले, आवाज व्यवस्थित करे, यालाच आवाज दे की लय गोंग गोंग करायला. हॅलो, आधीच आमचा आवाज बिघडला. ती म्हणेल तुम्हीच बिघडलात. लय पीड आहे. कुणी आकड तर घ्यायलाच तयार नाही कुमार महाराज आजच्या काळात. हे लांबलं पाहिजे, लांबलं पाहिजे. संगीत कौतुक म्हणून नाही, पण सुभाष महाराजांच्या लहरी खूप गोड असते. त्यांची संगीतातली जागा काढायची जी कसं पाहिजे अगदी गोड असते. हो, इतकं गोड ना, आता ज्याला लागते त्यालाच गोड लागते. कानातून डायरेक्ट माझ्या तरी बरं का असं हृदयाचा ठाव घेणाऱ्या काही काही हरकती असतात त्यांच्याकडे. इतकी गोड कलाकार आहेत. आणि संगीत हे कीर्तनाचं सगळ्यात मोठं अंग आहे. संगीताशिवाय कीर्तन नाही. हो, आणि संगीताशिवाय हे बी नाही. संगीत जर नसेल तर कीर्तन नाही. संगीत म्हणजे लाख रुपयाच्या मंडपाला दिलेली 10,000 रुपयाची झालर. पण झालरीशिवाय मंडप गोड दिसत. झालरीशिवाय तू लाख रुपयाचा रोन मंडप आणि झालर नको लाव. काय कापड टाकले म्हणते ते झालर लय. 25,000ची पैठणी मावशी महिला मंडळ, 25,000ची पैठणी. आणि इथून तिथून नाही, येवल्यावरून आणली डायरेक्ट. माहिती की येवला कुठे आहे? पैठणीसाठी प्रसिद्ध येवला. कधी मालकाने घेतली नसल, घेतली असं पण नसल घेतली तर यंदा येवल्यावरून पैठणी आणा. उसाचं बिल आल्यावर दोघच जावा डायरेक्ट येवला, तिकडे शिर्डीच्या पलीकडे. पैठणीसाठी जगत प्रसिद्ध येवला गाव आहे. आणि तिथून पैठणी आणायची. 25,000ची पैठणी. पण पैठणी 25,000ची जरी असली तरी फॉल 100 रुपयाचा लावावाच लागतो. त्याच्याशिवाय गोड दिसत नाही. मंडप लाख रुपयाचा, महाराज 10,000 रुपयाची. झालं जितकी महत्वाची तसं कीर्तन महत्वाचं आहे. पण कीर्तन महाराज संगीताशिवाय नाही. आणि त्या ठिकाणी अशी महान श्रेष्ठ मंडळी आपली वेळ, आपला गुण, आपली कला तुमच्या आमच्या समोर ठेवतात. आणि त्याच्यानं तुम्ही आम्ही महाराज भरून जातो. हे खूप विशेष आहे. म्हणून जर संगीत जर नसेल ना, संगीत जर नसेल, गायक जर नसतील तर कीर्तन नाही आहे. ते उभा राहून व्याख्यान आहे. हे सगळं काढून टाकलं. काय व्याख्यान? उभं राहून त्याला व्याख्यान म्हणतात. पण कीर्तन, गायक ही कीर्तनाचा सगळ्यात मोठा कणा आहे. आता पकवाजाला रागी आम्ही कशाला आहेत? नुसतंच काताडं बुडवी थंडीच्या दिवसात काय आम्हाला काही काम? अरे बाबा, पण तुमची तर किमया, तुमची किंमत, तुमचं मोठंपण, तुमचं मौलिक अशा स्वरूपाचा श्रेष्ठ वाद हा जो दाखवलाय ना, तो मी म्हणण्यापेक्षा तुकोबारायांसारख्यांनी तुमचं नाव अगोदर घेतलं. लावणे मृदंगा श्रुते टाळ
विण्याचं सुद्धा घेतलं नाही. आधी पकवाजाचं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आधी पकवाज म्हणजे पकवाजाशिवाय मजा नाही. म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजत जाऊ नका. तुम्ही तरच सगळं सुरू होते. पुकारताना चला 9 वाजलेत पकवाजे लावून घ्या. आणि ही लावालावी करण्यात लय पटाई पकवाजाची. पकवाज टाळी वाजव एकदा पकवाजासाठी. एवढ्या थंडी बोट वळवायची काही सोपी गोष्ट नसते. आणि मी पकवाजासाठी विशेष गोष्ट सांगत असतो. तुम्ही आम्ही तोंडानं विठ्ठल विठ्ठल म्हणणं वेगळं, किंवा मी एक थोडं मागून नेतो ह्याला. बरीच कीर्तनकार जन्मली मेली. बरेच कीर्तनकारांनी कीर्तनं केली. कीर्तनं करून करून जगाला प्रबोधन करून करून महाराज देह संपवले. आताचीही बोलतायत सांगतायत जगाला सांगतायत तीही जाणार आहेत, पुढचीही जन्मणार आहेत, सांगणार आहेत, जाणार आहेत. प्रत्येक कीर्तनकाराच्या सांगण्याचा विषय एकच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. हरी म्हणा वाचे तुटती जन्माचे जन्म तुक. प्रत्येकाचा आशय एकच आहे. देवाचं नाव मुखाने घ्या, देवाचं नाव मुखाने घ्या. सांगून सांगून मेली. देवाचं नाव मुखाने घ्या. आजही सांगणारी आहेत तेच सांगतायत देवाचं नाव मुखाने घ्या. उद्याचीही देवाचं नावच मुखाने घ्यायला सांगणार आहेत. पण इतकी जण सांगून देखील हे जिथं काताड विठ्ठल म्हणायला तयार नाही. पण पकवाजाची किमया अशी आहे की हे मेलेल्या कातड्याला विठ्ठल म्हणायला लावतो. म्हणून यांच्यासाठी टाळी वाजवा. या कातड्यातनं मेलेलं कातडे आमच्यासारखी मेली न राव किती सांगून सांगून पण कुणी अजून विठ्ठल म्हणायला तयार नाही. ठीक आहे म्हणून अगदी सगळा मेळ जुळवला. आणि म्हणून हे जुळतंय महाराज. असू दे त्याचं कामच आहे ते चालतच असत. त्याच्याकडून सुद्धा घेण्याचा गुण लय चांगला आहे. हे ना त्याच्याकडून घेण्याचा गुण लय चांगला. त्याच्याकडून निष्ठा शिकावी, त्याच्याकडून इमानदारी शिकावी. आणि त्याच्याकडून महाराज मालक झोपल्यानंतर डोळ्यात तेल घालून कसं मालकाच्या शेजारी बसावं हे शिकावं. महाराज त्याच्याकडून बरोबर आहे का नाही? पण आपण शिकलो हेच. जगामध्ये या संत श्रेष्ठ भगवान बाबांसारख्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा पैलू मांडत असताना या ठिकाणी सांगते की ती कोणत्या अवस्थेला पोहोचली तर त्यांची अवस्था आहे जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. अगदी शब्द मोजून वापरले आणि शब्दाची खासियत खूप मोठी आहे. पूर्वार्धही आणि उत्तरार्धही पहिल्या चरणाचा इतका महान आहे. हे शब्द जर आपण सहज वाचले तर आपल्याला डोंबलं काही कळणार नाही. पण याचा थोडा बारीक विचार केला तर अख्खा परमार्थच या 2 शब्दात बसलेला आहे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. मी जेही काही करू द्या ती सगळी देवा तुझी सेवा आहे. आणि नुसती सेवा नाही, तुझ्या चरणाला अर्पण सेवा. महत्वाचा मुद्दा. कधी कधी सेवा होते पण अर्पण होत नाही. आणि कधी कधी आपण अर्पण करायची तयारी ठेवतो पण सेवाच नसते तर अर्पण काय करा. आणि दुसरा मुद्दा, सेवा आपण करतोय पण प्रत्येकच सेवा देवाचीच सेवा असेल याच्याबद्दल शंका. पण साधू म्हणतोय की मी जेही काही करतोय ना ते सगळं तुझी सेवाच. पेटी वाजवणं सेवा आहे नक्की.
नक्की? चला. पिटी वाजवणं सेवा आहे, परफेक्ट सेवा आहे. पिटी कुठं वाजवणं सेवा आहे? नाही, पिटी स्वरालाच वाजवावं लागते. तरच ती पिटी आहे, नाहीतर मग बोचक्याची पिटी आहे. लाव कपा कुलूप. पिटी वाजवणं सेवा आहे, पण पिटी कुठं वाजवणं सेवा आहे. हा, असं मुद्द्याला धरून रंग भरी जावा. नाहीतर पोपट व्हायचा निळा आणि कावळा व्हायचा पांढरा. चला, पेटी वाजवणं सेवा आहे, पण कुठं वाजवणं? कीर्तनात, भजनात, भगवंताच्या पाशी आराधनेमध्ये हार्मोनियम वाजवणं सेवा आहे. आणखीन सांगतो, भजनातही नसू द्या, कीर्तनातही नसू द्या, एकटेच तुम्ही हार्मोनियम घेऊन बसलाय, तुमची सेवा आहे. हो, हार्मोनियम घेतलाय, स्वर लावलाय, हो नुसता स्वर लावलाय, तीच सेवा आहे. हो, तीच काय आहे? सेवा आहे. कारण याच्यातला स्वर, लावलेला स्वर हा देवाला जाग करतो आणि म्हणून ती काय झाली? सेवा. आता सांगतो, ही झाली सेवा. आता हीच पिटी उचलली भजनातनं, कीर्तनातनं. हा, आता कुठं ठेवायची मी सांगत बसत नाही. चला, हो, नीली जिंगणांग चिकणांग मध्ये नेऊन ठेवू. आता तिथं वाजवायला सुरुवात केली. गोळे महाराज, ती सेवा आहे का? हा, ती सेवा आहे का? बरोबर का नाही? आता ती सेवा आहे का? नाही. पण तुकोबाराय काय म्हणते? जे जे काही करीतो देवा ते सेवा. हो, मग ती कीर्तनात वाजवली काय? तिथं वाजवली काय? महाराज दोन्हीकडे काय सेवा. जे जे काही करीतो देव, हो ते सेवा. सेवेमधला आपल्याकडं भेद आहे, पण त्यांनी काहीही करू द्या, सेवा. अजून थोडं बारीक सांगायचं जर झालं तर महिला मंडळी आपण ही सेवा करतो, हो, परंतु सगळ्याच सेवा असतात असं सांगता येत नाही. आपण महाराज घरी सेवा करतो, मालकाची सेवा असेल, कुटुंबाची सेवा असेल, स्वयंपाक करणं ही सेवा असेल, नैवेद्य दाखवणं सेवा असेल, देवाची देवपूजा आहे ती सेवा असेल. पण सेवेमधला फरक असा होतो, काही केलेल्या सेवा होतात आणि काही केलेल्या सेवा न होता नुसता प्रपंच होतो. रानात कामाला गेलो आपण, खुरपीला खुरपणं ही सेवा आहे का? नाही. पण हेच जेव्हा आपण अशा संत मंडळींच्या दरबारात जाऊन सेवा करू, हो त्यावेळेस ती काय होईल? आपल्या शेतात गेलो आणि खुरपीला महाराज 300 रुपये हजेरी घेतली, माघारी आलो, त्याला कोणी सेवा म्हणणार नाही. पण गेलो आपण भगवान बाबाच्या दरबारात, केली झाडलोट, हो ती काय झाली? सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसे करता महिमा झाली बोलायची सेवा. तुका म्हणे देवा खुरपायला गेलो, खुरपलं, सेवा नाही. तेच भगवान बाबाच्या दरबारात आलो,
सप्ताह चालू आहे, झाडझूड केली, चिमुकट असतील, हिथं कमी असतील तर आणून टाकलं, टाकलं काय हिथलं जास्त असते तर काढून नेऊन बाजूला टाकलं. ह्याला काय म्हणायचं? सेवा. हे आमचा बाबुराव पवार शेलगावकर अखंड सेवा, कुठेही सप्ताह असेल, कार्यक्रम असेल, सेवा करतो. लय सेवादारी भाऊ, थोडी कदर करीत जावा. तसं तांबे वडील काय सांगायची गरज नाही, चांगली कदर करतात. सेवा. आपण आपल्या शेतामध्ये ऊसाला दारी धरली, ऊसाला दारी धरली आणि बेड झाली. कसं काय? लयच त्रास. मला काय करायचंय म्हणे, तुला त्रास, तू उचलणार बिल, मला काय, तू थोडंच सुनील महाराज 2-4 रुपये देणार आहे. हो जाऊ, तुझं मी लय त्रासाबद्दल गुणगान गाऊ. हो महाराज चला, तुला त्रास, हो मला काय घेणं. किंवा मी म्हणलो मला लयच त्रास, काय जगाला घेणं देणं, काही संबंध नाही. ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या प्रपंचासाठी केलेला अट्टाहास, त्यामुळं मी लयच काबाड कष्ट केलं, काही घेणं देणं नाही आम्हाला. ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या प्रपंचासाठी कष्ट केलं, ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या आयुष्य आरामासाठी कष्ट केलं, ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या महाराज कुटुंबाची आपल्याकडे जिम्मेदारी आहे म्हणून कष्ट केलं, त्याबद्दल काही घेणं देणं नाही. आणि तुम्ही केलेल्या कष्टाचं हो आम्ही सेवा म्हणून कधीच चीज मानणार नाही. हो पण हेच कष्ट मी लय जागलो बाबा सप्ताहामध्ये. भगवान बाबा सप्ताह होता, रात्रंदिवस मी जागलो आणि इथं पडल ते काम केलं. हो विना घ्यायला रात्रीचं कुणी नसायचं, त्या टायमाला मीच एकटा असायचो. हे असं जेव्हा घडेल ना त्यावेळेस मग सेवा. तसं सप्त्यात सगळ्याच सेवा विण्याची चांगली, सगळ्याच सेवा, पण सगळीकडे विण्याचीच परवड, फक्त हित नाही, हे खूप चांगलं. हो नाहीतर गाव सप्ताह सुरू करायच्या आधी बैठक बसली की पहिलं म्हणते ती इण्याचं बघावं आधी. हो का नाही मग इण्याचं बघावं. मी म्हणलं इण्या कोणचा, मुंड्याचा आहे का कोणाचा? आधी असा काय महाराज डोंगर, इथं रात्र रात्र दाऱ्यावर राहून बिबट्या हिकडच्या सरीत आणि ही हिकडच्या सरीत, तरी माघारी जात नाही घरलाही. आणि इथं येणं म्हणलं फाशीच आहे. पण एक सांगतो तुम्हाला, विना हे सप्ताहातलं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे. तुम्ही कीर्तन ऐकू नका 8 दिवस, पण 2च तास विना घ्या, लय मोठं पुण्य. कारण हा विना आजचा नाहीये, विना नारदाने उभा केलेला विना. आणि म्हणून या विण्यातलं पुण्य महाराज कोणाला कळणार नाही. आता आज नवीन विना आला, पहिलं कीर्तन माझंच झालं त्या विण्यावर. चला छान. पहिलं काय मात्र विना वाजत, ही काय झाली, सेवा झाली. म्हणून आता इथं सगळी जण आपण करतोय, हे सगळे काय आहे तर सेवा आहे. आता ये धर्ममंडप काढला, कीर्तन संपलं, विषय सगळा संपला, सप्ताह संपला. पुन्हा तुम्ही काहीही केलं अथवा इथं झाडझूड केली, सेवा फेवा काही नाही. काही नाही सेवा. पण महाराज इथं एक लक्षण असं आहे, शब्दाला धरूनच बोलायचं आहे आपल्याला. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा. जेही काही करीतो ते सगळं काय आहे, सेवा. ही खूप विशेष आहे बघा. काहीही केलं, देवाला नैवेद्य दाखवला, सेवा. तो त्याच्या पुढं ठेवला, आपण खाल्ला, सेवा आहे का? हा झाला मियावा. काय झाला मियावा. सेवा नाही. सप्त्यात पंगत घातली, सेवा. सप्त्यात पकवाज वाजवला, सेवा. ह्या सगळ्या 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 क्रिया काय आहेत, सेवा आहेत. पण ह्या सोडून इतर म्हणाल तर मग मात्र त्या सेवा नाहीत. आणि तुकोबाराय म्हणतात, जे जे काहीही करू दे मी,
सेवा. त्यांनी काही नाव लिहिलं नाही इथं की मी चाल म्हणलो म्हणजे सेवा, मी सप्त्याला कीर्तनाला गेलो म्हणजे सेवा नाही. मी जेही काही करील ते सेवा आहे. सोपं सांगतो. मर्डर केलं तरी सेवा मानावंच लागेल, कारण जे जे काही करीतो देवा ते ते सेवा आहे. काही केलं का नाही जबाबदार. समजा मी आपलं करून म्हणलो, आपलं उदाहरणादाखल म्हणलो, गोड जबाबदार आहे आपलं. यंदा बोलूल तुम्ही, बरं केलं, मस्त जबाबदार. मर्डर केलं तरी, कारण नाव नाही ना, अमुक अमुक केलं म्हणजे सेवा. हो, काय जे जे काही करीतो देवा ते ते सेवा. मग मर्डर जरी केला तुकोबारायांनी तरी त्याला सेवाच म्हणावं लागेल. मग आता तुम्ही सांगा, आपण नुसती पेटी इथून तिकडं न्यायची म्हणलं तर सेवा शब्द संपवतोय. तेच खुरप आहे जे शेतात खुरपेत आहे, जे महाराज देवाच्या देवळात खुरपेत आहे, तरी सेवेत फरक पडतोय. एकीकडं सेवा होत नाही, एकीकडं होते. मग नेमकं इथं तुकोबारायांनी इकडची पेटी तिकडे नेऊन वाजवल्यावर ही सेवा. मंदिरातलं खुरप नेऊन तिकडं शेतात खुरपिलं तरी. एखाद्याला रागवणं, शिव्या देणं, मारणं, याच्या पुढं हा मर्डर, फुल मर्डर करणं सुद्धा काय म्हणावं लागेल, सेवाच म्हणावं लागेल. आणि एखादा म्हणेल हे कसं घडेल, अगदी गोड सांगतो तुम्हाला, कधी तुम्ही ऐकलं असेल तर. आणि खरंच साधून काहीही करू द्या त्याची सेवा आहे, आणि तुम्ही आम्ही मोजकच करू द्या तेच सेवा आहे. ते सुद्धा आहे की नाही आपल्याच जीवाला माहिती, पण होती सेवा. चला अशा पद्धतीनं. पण साधून काहीही केलं तरी त्याला सेवा म्हणतात. कसं, अगदी एका दृष्टांताने सांगतो. एकदा पंढरपुरामध्ये असं म्हटलं जातं, पंढरपुरामध्ये एक साधू महात्मा, जो अगदी प्रगल्भ ज्ञानी महात्मा, जो संतत्वाची पूर्णत्वाच्या लक्षणानं महाराज पूर्ण झालेला ब्रह्मज्ञानी महात्मा. आणि या महात्म्याकडं विद्यार्थी मंडळी अध्ययन करायची. आणि ही अध्ययन विद्यार्थी मंडळी करत असताना एक दिवस काय झालं, तो महात्मा चंद्रभागेच्या काठावर बसला. आणि चंद्रभागेच्या काठावर बसलेला असताना त्यांच्याकडं रोज विद्या अर्जन करणारी म्हणजे शिकणारी जी महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, ती तिथून चालली होती. त्यांनी पाहिलं, म्हणले आपलेच महाराज आहेत आणि तिथं ते काहीतरी करतेत घाटावर, चला जाऊन बघून येऊ आपण. आणि म्हणून ती विद्यार्थी मुलं गेली महाराजांकडे. आणि पाहिलं तर महाराजच काय करत होते, तर महाराज त्यांच्या कोटाला झालेल्या ज्या उवा होत्या त्या उवा काढायचे, नकावर घ्यायचे, अशी मारायची, फेकून द्यायची, पुन्हा दुसरी काढायची, मारायची, फेकून द्यायची. उवा मारित होते. कोण? महाराज. मग एक विद्यार्थी म्हणला, महाराज तुम्ही कशाला उवा मारता, द्या इकडं कोट माझ्याकडं. हो, मी उवा मारतो. महाराज म्हणले तुला मारता येणार नाही. ते म्हणला काय बोलता महाराज, अहो मारायची काही केले अवघड आहे का काय, नुसती घ्यायची, नाकावर टेकवायची, दुसऱ्या नाकाने दाबायची, मी लिहू. ते म्हणले तुला मारता येणार. ते म्हणला द्या तर खरं, तुला जमणार नाही. तो म्हणला काय बोलता महाराज, साधी ऊ मरत नाही म्हणता, मी चलत चलत माणसं मारतो, तुम्ही ऊ घेऊन बस. महाराज म्हणले तू माणसं मार, नाही ते तिकडं कोणी मार, पण एकच शब्द सांगतो, तुला ऊ मारता येणार. तुम्ही हिसकावून कोट घेतला आणि अशी ऊ घेतली, नकावर ठेवली, दाबणार तेवढ्यात महाराजांनी एक थोबाडीत लावली. म्हणले तुला एकाच भाषेत सांगितलंय ऊ तुला मारता येणार नाही. तो म्हणला महाराज आता दाखवणारच होतो की, पण तुम्ही मारू दिली नाही. अरे गधाड्या, तू जर ऊ मारली ना तर ऊ मारल्याचं पाप तुला लागल. महाराज म्हणला मग तुम्ही आतापर्यंत मारल्यात त्याचं पाप नाही काय तुम्हाला लागलं. ते म्हणले महाराज म्हणले
मी ऊ मारली तर मला पाप नाही आहे आणि तू जर ऊ मारली तर तुला पाप आहे. ते म्हणला कसं महाराज, तू ब्रह्मज्ञानी आहेस का? तो म्हणाला नाही महाराज. म्हणले मी ब्रह्मज्ञानी आहे आणि म्हणून मला ऊ मारायचा अधिकार आहे. तू ब्रह्मज्ञानी नाहीस, तुला ऊ मारायचा अधिकार नाही. तो म्हणाला कसं महाराज? अरे साधं गणित आहे. मी केलेलं जेही कर्म आहे ते सगळंच्या सगळं केलेलं कर्म सगळं देवाला अर्पण करतो आणि म्हणून मला ना पापाचा स्पर्श होतो ना मला पुण्याचा स्पर्श होतो आणि म्हणून माझी झालेली प्रत्येक क्रिया देवाला अर्पण आहे. जसं भगवंत म्हणतात त्या पद्धतीनं यत्करोषी यदश्नाशी यज्जुहोषी ददाशी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुषु मदर्पणम् ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नो ब्रह्मनाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिनः सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. जन नुहे हा अवघा ऐसे ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बांधली निज खून. जी माझी क्रिया आहे ती सगळीच्या सगळी क्रिया देवाला अर्पण आहे आणि आपल्याकडं असं आहे जेही आपण करू चांगलं ते मी केलं आणि जेही आपण वाईट करू ते धर्मराजने केलं. चला ही आपली लक्षण आहे. म्हणजे आपण वाईटाचे भागीदार व्हायला तयार नाही पण चांगल्याचा शिक्का सोडायला तयार नाही. आपण चांगलं घ्यायला तयार आहे, वाईट केलेलं घ्यायला तयार नाही. म्हणजेच पाप करायला तयार आहे पण पापाचं फळ घ्यायला तयार नाही. पुण्य करायला तयार नाही पण पुण्याचं फळ घ्यायला मात्र तयार आहे. माणसाला थोडस जरी केलं तरी घ्यावं वाटतं. तिकडे काल्याला गेल तुम्ही, काला झाल्यावर एक माणूस आला माझ्यापाशी, म्हणला दादा बोलायचं. मी म्हटलं बोला. म्हणला आज काला झालाय सप्त्याचा 8वा दिवस आज. मी म्हणलं हो. म्हणला पण 8 दिवसात म्हणला ह्या मंडळींनी जी सप्ताह करते पुढं होऊन. म्हणलं काय म्हणणं? ही जी आहेत ना पुढं होऊन सप्ताह करतात. मी म्हणलं बरं हां. तो म्हणला ह्यांनी 8 दिवसात एकदा सुद्धा माझी पट्टी पुकारली नाही. मी म्हणलं मग मी काय करू? तुम्ही त्यांना इकडं माझ्याकडं बोलवा आणि त्यांना एकाच शब्दात सांगायचं ह्यांची पट्टी तू का पुकारली नाही आणि मला एकदा पट्टी पुकारलेली ऐकायची. मी म्हटलंय बघ सप्ताह तुमच्या गावाचा आहे. मी कशाला तर फंद्यात पडू? तुमची पट्टी जाणं तुमचा सप्ताह जाणं, मी पाकिटाचा मालक आहे. तुमच्या सप्त्याला तिकडं काढी लागू म्हणलं पण मला काय मध्ये घेऊ नको. तो म्हणला तसं नाही, हे मिटवूनच जावं लागतंय तुम्हाला. मी म्हणलं आम्ही मिटवून नाही. म्हणला तसं नाही महाराज, एकाच शब्दात सांगतो तुम्हाला, बोलवाच ती जी पुढं होऊन सप्ताह करतात ना त्यांना. हो आणि मग बोलवलं. मी म्हटलं हो का महाराज तुम्ही सगळी पुढं असताय? ते म्हणला हो पुढं होऊनच करतोय आम्ही. मी म्हटलं मग एक काम करा की ह्या बिचाऱ्याने पट्टी फाडली म्हणतं त्याची पुकारा ना पट्टी. ते म्हणले महाराज कीर्तन झालंय. मी म्हटलं हो. जेवायचंय का तुम्हाला? मी म्हटलं जेवायचंय की. नारळ पाकिट? मी म्हणलं पाहिजे की. म्हणलं मग गप पडावा ना. गाव आमचं, सप्ताह आमचा, पुढं होऊन करणारी आम्ही. कुणाची पुकारायची कुणाची नाही पुकारायची तुम्हाला काही घेणं आहे का? मी म्हटलं मला काही घेणं नाही पण हे माझ्यापाशी रडत आहे त्याचं काय? तसंच रडू द्या नाही तर बोंबलू द्या, पट्टी पुकारणार नाही. लगेच ते म्हणलं बघितलं का महाराज तुमच्यापाशी सुद्धा इतका रगेलपणा आहे ह्यांचा. तुम्हाला काही साध्या लक्षणाची वाटली काय? मी म्हटलं खरं आहे तुझं. बघा तुमचं ऐकत नाहीत म्हणल्यावर ही आमच्या सारख्याला तर असं ते बी खरं म्हणतंय तर एकदा पुकारूनच टाका. म्हणला महाराज तुम्हाला एकदाच सांगितलं, आमचं आम्ही बघून घेतो, तुम्ही निघा आता. मी त्याला म्हणलंय बघ जाऊ दे बरं, उगं काही लांबवूच नको. पण मला ही शंका आली. मी म्हटलं तू खरंच पट्टी दिली का?
ते म्हणला दिल्याशिवाय इतकं ह्यांच्या देखत म्हणतोय का? मी म्हणलं कधी दिली तू पट्टी? म्हणला पहिल्या दिवशी विना उभा झाला की पहिली पावती आपली, म्हणला 1 नंबरला पट्टी. मग मला जरा थोडं वाटलंच, ते मला वाटलं खरंच ही पुढं होऊन सप्ता करणारी आगावच दिसते. मी पुन्हा बोलवलं, मी म्हटलं का पोकारीनाथ पट्टी तुम्ही ह्याची? महाराज आता तुम्हाला सांगतो, त्याची पट्टी का पुकारीत नाही त्याला आधी विचारा किती पट्टी दिली. मी म्हटलं किती दिली? म्हणला 11 रुपये. ला का इमल येत नाही राहता तेवढ्यात. नाही का ह्यांना काढी लावा 11 रुपये. हो म्हणजे थोडक्याच ह्यांना लय पाहिजे. हो आणि पापाचं मात्र म्हणून न मी नाही त्याच्यात. हो असं. आणि साधू संत मंडळी म्हणतात आम्ही काहीही करू, आम्ही ना पाप करू ना पुण्य करू, कोणतंही करू, आम्ही सगळं उचललं की आधी ते देवाच्या पायावर घालतोय. हो चट मग त्याचं काय लागायचं असेल ते आम्हाला लागू दे. म्हणून तो ब्रह्मज्ञानी महात्मा म्हणाला तुला पाप घ्यायचं नको वाटतं, पुण्य घ्यायला पुढे येतोय, तेव्हा तुला अधिकार नाहीये ऊ मारण्याचा. आणि मी मारलेली उन्हा मला पापाचा भागीदार बनवते ना पुण्याचा, कारण मी जे ही करतोय ते ते सेवा समर्पे. म्हणून जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. आणि म्हणून साधून केलेली प्रत्येक क्रिया हे देवप्रिय आणि देवाच्या चरणाला अर्पण असते. म्हणून साधू हा पाप निराळा पुण्य निराळा. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी, लागो निधी पाप पुण्य अंगा. आणि एवढंच नाही तर या लक्षणानं पेटून उठलेला साधू आता देवात आणि त्याच्यात अंतर Oh
सर्वात्मना नारायणा तुझ मज. हे देवा तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही. कोणाला म्हणतायत हे? नारायणा सर्वात्मना. ज्याचं नारायण नाव आहे तो भगवंत, ज्याचं सर्वात्मन नाव आहे तो भगवंत. आणि त्याला मी म्हणतोय की आता माझ्यात आणि तुझ्यात. कोण म्हणताय? भगवान बाबा म्हणताय. हे देवा तुझ्यात माझ्यात आता भेद नाही. आणि खरंच साधूत आणि देवात भेद नाही. अभेदत्वाच्या सिद्धांतानं पूर्ण झालेली मंडळी म्हणजे ज्यांच्या जीवनामधला भेद संपून गेलाय ती महाराज सिद्ध मंडळी आहेत. आणि अशाने म्हणावं देवा तुझ्यात मध्ये माझ्यामध्ये काय नाही, किंचित भेद नाही. आपल्यात भेद आहे, साधूत भेद नाही. तसं बघायला गेलं तर सृष्टी आणि देव भिन्नच नाहीये, फक्त तो अज्ञान भ्रम आहे. आणि म्हणून मग माणूस हा देवात आणि आपल्यात वेगळंपणा समजतो. परंतु साधू हा पूर्णत्वाच्या लक्षणानं काय आहे तर निपुण. आणि म्हणून मग तो म्हणतो देवा मी आणि तू काय नाही तर वेगळा नाही, तरी एकच आहोत, एकची गुंगळी पांगुरुहारी. तू आणि मी काय आहोत तर एक आहोत. आता भिन्न नाही, भेद नाही. सर्वात्मना हे कळालं पाहिजे, भेद गेला पाहिजे. भेद जाणं खूप महत्वाचं आहे. काय होतं माणसाकडून? भेद जात नाही म्हणून देवात आणि आपल्यात भेद राहतो. आणि एकदा भेद गेला की तुम्ही आणि देव आपण एक काय होतो? एक होतो. आता भेद कसा असतो आणि साधूला कळालेला अभेद कसा याच्याबद्दल अगदी थोडं सांगायचं झालं. पेटी मास्तर काय वाजवता तुम्ही? पेटी. बरं झालं म्हणले, नाही तर म्हणजे दिसत नाही काय तुला. आपली माणसं येतं म्हणून जुळतंय. चौकदार चौकदार बरं आहे का? हे काय आहे? हे काय आहे? काय आहे? हा काय आहे म्हणजे काय? काठी चल. रोहन समोर काय आहे? हा मिक्सर मसाल्याचा मिक्सर आहे, साऊंड सिस्टीमचा मिक्सर. सुनील महाराज डोक्याला काय बांधलं? मफलर. कुठली आहे? अमेरिकेची? नाही मफलर आहे अमेरिकेची म्हणून म्हटलं. मफलर. संदीप महाराज डोक्यावर काय घालता का? माझी मला म्हणायचं. काय पुढचं? पकवास. गळ्यात काय? टाळ. विनेकरी गळ्यात काय? हिना. अजून गळ्यात काय? हार. अजून गळ्यात काय? गळ्यात काय? हिना. थांबा थांबा, तुम्ही काही बोलू नका बरं. बाकीचे तुम्ही विने करीत का? गळ्यात काय विनेकरी? विनाय. अजून गळ्यात काय? माळ. पोटात आता आपण ही बसलेली आणि उभा राहिलेली सगळी मिळून कोण आहेत? आपण सगळी कोण आहेत? माणसं. कळलं? माणसं येत. हा आता मी तुम्हाला विचारलं आतापर्यंत सगळं. मफलर आहे, टाळ आहे, मृदंग आहे, टोपी आहे, पेटी आहे, विणा आहे, हार आहे, माईक आहे, ही वायर आहे, ही स्टँड आहे, ते साऊंड आहे, हा मोबाईल आहे. हे सगळं आता आपण बसलेली सगळी माणसं आहेत. हे जे दिसतंय ना आपल्याला हाच भेद आहे. हाच काय आहे? भेद आहे. आता टाळ टाळ नाही आहे, टोपी टोपी नाही आहे, पेटी पेटी नाही आहे, मृदंग मृदंग नाही आहे, माणसं माणसं नाही आहेत. कोण आहेत?
तर सगळी देव आहेत आणि हाच महाराज भेद नाही सर्वात म्हणा नारायणा तुझं मज म्हणते देवा आता कुठं भेद राहिलाय जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप आता भेदच राहिला नाही आणि म्हणून मग देवा मी म्हणतोय भेद नाही सर्वात म्हणा आणि देवात माझ्यात भेद नाही हे सांगण्यासाठी जे शब्द वापरलेत ना ते शब्द सुद्धा दोघात भेदच नाही हेच दाखवणारे नारायण आणि सर्वात्मन दोन्ही शब्दाचा अर्थ घ्या तुम्ही नर अधिक आयन आणि सर्वान अतती व्यापनोती इति सर्वात्मन हे दोन्ही शब्द ओ देवात आणि आपल्यात भेदच नाही हेच दाखवून देतात नर अधिक अयन ओ या नराच्या ठिकाणी ज्याने घर केलेला आहे तो नारायण आणि सर्वात्मन ओ सर्वानात ती व्यापनोती इति सर्वात्मनः ओ महाराज सर्वात्मनाची व्याख्या सर्वांना ज्याने व्याप्त करून घेतलंय तो सर्वात्मना अशा सर्वात्मना अशा नारायणा तुझ्यात आणि माझ्यात काही नाही भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मग विठोबा आम्ही तुझे नेनो कोणा हेची मना मन साक्ष महाराज म्हणतात आम्ही आता दुसरं कोणाला ओळखत नाही हीच माझ्या मनानं माझ्या मनाला दिलेली अप्रतिम अशी साक्ष जगामध्ये बाकीच्या साक्षी कधी बदलतील सांगता येत नाही पण या जगात एक साक्ष मात्र अशी की जी कशानंच बदलत नाही बाकीच्या साक्षी चलत चलत बदलू शकतात बाकीच्या साक्ष चलत चलत बदलू शकतात नोटावर आता बाटलीवर हो चलत चलत साक्ष बदलते फक्त एक साक्ष बदलत नाही ती आपल्या मनाची आणि देवा तुझ्याशिवाय दुसरं कोणाला ओळखत नाही याची साक्ष माझ्या मनानं माझ्या मनाला दिलेली आहे यापेक्षा दुसरा साक्षीदार तुला द्यायची गरज नाहीये आम्ही तुझे नेनो कोणा हेची मना मन साक्ष ज्ञानेश्वर भव्य दिव्य सोहळा आज प्रारंभ आणि या प्रारंभीची श्री संत श्रेष्ठ भगवान बाबांची सेवा आपण सर्वांच्या समक्ष त्यांच्या चरणापाशी समर्पित करण्याचा प्रयत्न अल्पसाच केलाय चुकीचा शब्द परत करा योग्य जीवनात अंतर्भूत करा सेवा समर्पित करण्यापूर्वी सर्व ग्रामस्थ मंडळींना आजपासूनची ही खूप मोठी पर्वणीय पर्व काळ आहे 8 दिवस आपल्याला संत पूजनाचा हा सोहळा संपन्न करता येतोय संतांचं पूजन घडत आहे रोजचं नित्य दर्शन त्यांची सेवा अखंड अन्नदान धनदान तनदान मनदान श्रमदान अशा सर्व दानानं आपण या ठिकाणी सेवा अर्पण करतोय आणि निश्चित भगवान बाबा आपली ही सेवा परिपूर्णरित्या समर्पित करून घेत आहेत आणि म्हणून अशा संत श्रेष्ठांना ही आदरांजलीपूर्वक सेवा त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन केली आहे सेवा समर्पित करण्यापूर्वी आपण सर्व भाग्यवान ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देईल आपल्या प्रेमाच्या अनुषंगानं आपण सद्गुरू श्री श्यामनाथ महाराज श्री क्षेत्र सामनगाव यांचा समाधीस्थळ म्हणून श्री क्षेत्र देवळाली या ठिकाणी घडत असणारा वैशाख अमावस्येच्या निमित्तानं पुण्यतिथी महोत्सवात श्री क्षेत्र सामनगाव ते श्री क्षेत्र देवळाली पायी दिंडी सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आपण सर्व ग्रामस्थांच्या आग्रहानं देवोपा श्री हरिभक्तीपरायण कुमार महाराज आणि सर्व ग्रामस्थ शिष्य मंडळी भाविक मंडळींच्या आग्रहानं आपण तो दिंडी सोहळा
गुरुवर्य रामदास काका महाराज यांना विनंती करून आपण आपल्या गावातून या ठिकाणी नेतो आणि त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देईल. दिंडीसाठी असणारी आपली सेवा, त्याचबरोबर श्री क्षेत्र सामनगाव या ठिकाणी सद्गुरुदास महाराज यांच्या पुण्यतिथी पर्व काळामध्ये आपल्याकडून घडणार आहे ओ महाराज पंक्तीची सेवा, याबद्दल आपणास कोटी कोटी धन्यवाद देईल. अशी सेवा आपल्याकडून उत्तम रीती सर्व संतांची या ठिकाणी घडा आणि सद्भाग्याचा ठेवा आपल्या जीवनामध्ये आहे आणि भाग्यवानाने महाराज भाग्याच्या लक्षणाची सेवा करावीच लागते. ही भाग्यवानाला पुन्हा सांगण्याची गरज पडत नाही. अशी ही सेवा आपण करताय, त्याबद्दल आपण सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल.